पावसाळा संपला तरी पुन्हा एकदा पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण फक्त एकच नाही तर दोन चक्रीवादळ तयार होत आहेत. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ तयार होत आहेत. हे दोन्ही चक्रीवादळ किती तीव्र असणार, चक्रीवादळ नेमक्या कोणत्या दिशेने जाणार आणि यामुळे कोणत्या भागात पाऊस पडणार हेच या व्हिडिओत पाहूया. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात समुद्राचं तापमान वाढल्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असते. यंदा पावसाळा संपताच चक्रीवादळ तयार होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 ऑक्टोबरला दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र होऊन दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात पुढील 36 तासात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. यानंतर पश्चिम ते उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन 21 ऑक्टोबरला मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचा अंदाजही व्यक्त केला जातोय. दुसरं म्हणजे बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमानजवळ 17 ऑक्टोबरला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन मध्य बंगालच्या उपसागरात 20 ऑक्टोबरला अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 1-2 दिवसात बंगालच्या उपसागरात देखील चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आता हे चक्रीवादळ पुढे कोणत्या दिशेने सरकणार, कुठे धडकणार हे बघणं महत्त्वाचं आहे. चक्रीवादळाचं अपडेट आम्ही तुम्हाला देत राहूच. त्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.